काय बघायचं? एलिमेंट्स. एलिमेंट्स मराठीत काय म्हणतात एलिमेंट्सला? फ्रॉम. आज बघणार आहोत आपण 1 to 20. एवढे तर लागतातच, हे बेसिक आहेत, हे सारखे तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स मध्ये वगैरे येतात. आपल्याला पहिला जे खाना असणार आहे त्याचं नाव आहे ॲटॉमिक नंबर. हे जे 1 पासून 20 पर्यंत असणार आहेत लाईन नंबरनं, त्यांना त्यांचा ॲटॉमिक नंबर म्हणतात. ते हे नुसतं लाईन नाहीत म्हणून त्यांचे नंबर नाही येते. ॲटॉमिक नंबर त्यांचं काय सांगते आपल्याला त्या एलिमेंटचं, की किती काय तर त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किंवा कशाची संख्या, इलेक्ट्रॉन. तसं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्याहून काय कळते आपल्याला की हायड्रोजनकडे प्रोटॉन किती येतं? 10 कोणाचा आहे? 10 समर निऑनचा. तर त्याच्यावरून काय कळते आपल्याला की 10 इलेक्ट्रॉन आहेत कोणाकडे? निऑनकडे. पहिल्या कक्षेत किती आणि दुसऱ्या कक्षेत किती? तर हे पहिला खाना कशाचा असणार आहे? ॲटॉमिक नंबरचा. पहिल्या खाण्यामध्ये ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. नंबर काय नाही, छोटे छोटे असतात तर छोटा खाना करायचा आपल्याला, कारण 1 ते 20 पर्यंत आकडे टाकायचे असतात. तर पहिला नंबर टाकायलो ॲटॉमिक नंबर 1. कळलं? आता ॲटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे असं विचारतो आपण, म्हणजे त्याचं काय विचारतो? नाव. नाव म्हणजे काय? दुसरा खाना नेम. दुसरा खाना काय? नेम. एलिमेंटच्या नेम बद्दल आहे. नेम. नेम वालाच खाना थोडासा मोठा पाहिजे, कारण नावच लिहायला थोडीशी जागा लागते. स्पेलिंग लिहितो आपण, जास्तही मोठा नाही, कारण जास्त काही मोठे नाव नाहीत. असे हायड्रोजन, हिलियम असेच नाव आहेत. त्याचं ॲटॉमिक नंबर ज्याचा 1 आहे त्याचं नाव काय आहे? सोमेश. हायड्रोजन. स्पेलिंग पाठ करा. HYDROGEN. तर नंतर आपल्याला त्याचा सिम्बॉल लागते. हायड्रोजनचा काय लागतं? सिम्बॉल. सिम्बॉलला मराठीत संज्ञा म्हणतात. काय सिम्बॉल? हायड्रोजन कसं दर्शवतो आपण? आता दरवेळेस तर हायड्रोजन लिहित बसत नाही. हायड्रोजनच्या ऐवजी काय लिहितो आपण? कॅपिटल एच लिहितो. काय लिहितो आपण? सिम्बॉल आपण दाखवतो कॅपिटल एच. सिम्बॉल दाखवतो आपण कॅपिटल एच. चला, आता आपल्याला काय काय कळालं? पहिल्या नंबरचा एलिमेंट कोण आहे, त्याचं नाव, त्याचं सिम्बॉल आहे की नाही. त्याच्यानंतर आता काय लागते आपल्याला? तर ॲटॉमिक नंबर झालं. आता त्याच्यानंतर कोणताही जे ॲटम आहे त्याच्यामध्ये 3 कण असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि तर त्यांची संख्या बघू. पहिल्यांदा आता आपण प्रोटॉन बघू. तर जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असते तेवढेच प्रोटॉन असतात. ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा? मग प्रोटॉन पण किती आहे? आता जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच कोण असतात? इलेक्ट्रॉन. प्रोटॉन किती आहेत? तर इलेक्ट्रॉन किती असणार? त्याच्यानंतर न्यूट्रॉन बघू. न्यूट्रॉनचा काही नियम नाही, कळालं का? न्यूट्रॉन कमी असू शकतात किंवा जास्तही असू शकतात. तर हायड्रोजनकडे किती न्यूट्रॉन असतात सांगा? हायड्रोजन विठ्ठल. हायड्रोजनकडे न्यूट्रॉन नसतात. तर न्यूट्रॉन किती झाले? 0. ठीक आहे. आता ॲटॉमिक नंबर नंतर एक अजून बरं, ॲटॉमिक नंबरचं चिन्ह कशाने दाखवतो आपण? ए न दाखवतो का झेड न दाखवतो? ॲटॉमिक तर तिथं त्या खाण्यामध्ये ते कंसात टाका. ॲटॉमिक नंबर आपण कोणत्या सिम्बॉलनं दाखवतो? झेड. झेड लिहिलो. मी कोणत्याही एलिमेंटचं झेड विचारायलो म्हणजे काय विचारायलो? त्याचा ॲटॉमिक नंबर. तर एलिमेंटला 2 आकडे महत्वाचे असतात, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर म्हणजे काय? त्याचं वजन. तर पुढचा खाना करा ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर मराठीत त्याला म्हणतात अणुवस्तुमानांक. त्याचा वजनाचा आकडा. तर किती आहे वजनाचा आकडा? वजन कोणाला आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर या दोघांचीच बेरीज करायची की किती प्रोटॉन आहेत आणि किती न्यूट्रॉन. तर आता हायड्रोजनकडे बघा आणि तुम्ही सांगा प्रोटॉन किती आहेत? 1. न्यूट्रॉन किती आहेत? 1 आणि 0. मग वजन किती झालं? कळालं का? वजन बघा. आता मी नंतर परत नाही सांगणार, एकदा फायनल सांगायला. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघायचा आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, की इलेक्ट्रॉन कसे कसे भरलेत. पहिल्या कक्षेत किती, दुसऱ्या कक्षेत किती, तिसऱ्या कक्षेत किती. त्याला नाव देतात इलेक्ट्रॉनिक
कॉन्फिगरेशन. मराठीत काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला? इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणतात. तर सांगा बरं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हायड्रोजनचं किती आहे? पहिल्या कक्षेत किती आहेत त्याच्या? एक आहेतच. एक पहिल्या कक्षेत बसतेत किती? दोन. पण एकच आहे ते एकच बसणार, नाही तर दोन बसतेत म्हणून दोन कुठून तुम्ही घुसवसाल. चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती झाले? एक. पुढचा पॉइंट आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा अर्थ काय असते? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन. हायड्रोजनची पहिलीच कक्षा त्याची शेवटची कक्षा आहे आणि त्या कक्षेमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन? एक. तर याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण किती आहे? एक. आणि मग व्हॅलेन्सी पण किती आहे? एक. आता बघा व्हॅलेन्सी आता सांगत नाही मी एक कशी आली. जेव्हा सगळ्या व्हॅलेन्स्या बघता तुम्हाला मग कसं तुम्हाला आपोआपच कळते की कशा यायल्यात व्हॅलेन्स्या. कळालं का? आज थोडक्यात व्हॅलेन्सीची बघा परत. व्हॅलेन्सीचा अर्थ काय असते की त्याची बंध बनवण्याची क्षमता. ते किती बंध बनवू शकते? तर हायड्रोजन किती बंध बनवू शकते? एक. हायड्रोजन. चला नंबर 2 चा ॲटॉमिक नंबर 2. ॲटॉमिक नंबर 2. मला सांगा आता 2 मध्ये नाव कोण सांगते? नाव. हा हा सांग बेटा विशाल. नाव. तर नाव काय आहे त्याचं? हेलियम. हेलियमचं सिम्बॉल. हा सतीश. HE. आता H कॅपिटल आणि E स्मॉल. काय दुसऱ्या नंबरचं स्मॉल असते. प्रोटॉन किती असतील? ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणजे प्रोटॉन किती असतील? हा कार्तिकी 2. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन किती असतील? हा विठ्ठल. आणि न्यूट्रॉनचं काही फिक्स नसते तर न्यूट्रॉन तुम्हाला पाठ करावं लागतात. तर हेलियम का न्यूट्रॉन किती असतात? हा प्राची. वजन न्यूट्रॉन किती आहे? 2. हेलियम कडे सगळे तिघही 2. तर आता बघा ॲटॉमिक मास नंबर दोघांची बेरीज असते, प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची. तर प्रोटॉन आहे 2, न्यूट्रॉन आहे 2. तर वजन किती झालं? ओंकार. अणुवस्तुमानांक किती झालं? 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत पहिल्यांदा लिहायचे असते पहिल्या कक्षेत. आता पहिल्या कक्षेत किती बसतात? 2. याच्याकडे आहे ते किती? 2. दोघंही कुठं आहे तर पहिल्या कक्षेत. तर मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहून टाकायचं? डायरेक्ट 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेचे इलेक्ट्रॉन. याच्याकडे आहेच एक, पहिली शेवटची आहे. आणि किती आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेत किती आहेत? 2. आणि आता व्हॅलेन्सी म्हणजे बंध बनवण्याची क्षमता. हे बंध बनवू शकत नाही कारण पहिली कक्षा भरायला फक्त किती इलेक्ट्रॉन लागतात? 2. आणि पहिली कक्षा याची भरलेली आहे. तर मग आता हे देतही नाही आणि घेतही नाही कारण याचं पोट भरलेलं आहे. तर याची व्हॅलेन्सी किती आहे? 0. चला ॲटॉमिक नंबर 3 चं नाव काय? नाव हा दुर्गे. लिथियम. स्पेलिंग LITHIUM. चिन्ह लिथियमचं. हा LI. L कॅपिटल I स्मॉल. चला नंबर 3 आहे तर प्रोटॉन किती असणार आहेत? राम 3. तर प्रोटॉन 3 आहे तर इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? गोविंद. न्यूट्रॉन किती असणार आहे? किती असणार आहे त्याचा काही नियम नाही, पाठ ठेवावा लागतो. हा अक्षरा 4. कारण याचं वजन किती आहे? 7 आहे. तर 3 + 4 वजन किती झालं भाऊचं? 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं कुठं ठेवले. पहिल्या कक्षेत किती बसतात? पण याच्याकडे आहेत किती? तर पहिल्या कक्षेत 2 झाले आणि मग आता उरला किती? 2 झाल्या. 3 मधून 2 गेल्यावर किती उरतात? तर ते 1 दुसऱ्या कक्षेत असणार. तर लिहितात कसं? 2,1. 2,1 लिहिले त्याच्यातून तुम्हाला काय कळलं की जे 2 दिसायले ते पहिल्या कक्षेत आहेत आणि जे 1 दिसायला ते किती कुठल्या कक्षेत आहेत? दुसऱ्या. आणि कक्षेला नावं कशा असतात? KLM असतात. तर K कक्षात किती आहेत? 2. आणि L कक्षात किती आहेत? 1. व्हॅलेन्सी म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन. शेवटी किती दिसायले तिथं? 1. आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय? त्याची बंध बनवण्याची क्षमता. याची किती आहे? 1. ते शेवटच्या कक्षेतले 1 देऊन टाकते.
आणि मग याचं 2 होते वापस आणि हे हेलियम सारखं होऊन खुश होऊन जातं. आज 10च घ्यावं लागतात काही. चला पुढचं नाव काय नंबर 4चं. हा स्पेलिंग काय बेरिलियमची. BERYLLIUM बेरिलियम. चिन्ह ओमकार. BE नंबर 4 आहे तर प्रोटॉन किती असणार. हा किशोर प्रोटॉन 4 आहेत तर इलेक्ट्रॉन किती असणार. हा न्यूट्रॉनचं काही फिक्स नाही. न्यूट्रॉन किती आहेत बेरिलियम कड. हा हा चला सांगा बेटा याच्यातले न्यूट्रॉन सांगा. हा 7. चला तर याच्यात न्यूट्रॉन किती आहेत बाबा 5. तर 5 आणि 4 वजन किती झालं याचं. आता याच्याकडे भाऊकडं 4 आहेत इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये किती 2. दुसऱ्या कक्षेमध्ये किती 2. आता दुसऱ्या कक्षे ज्याची शेवटची कक्षा आहे त्याच्यात म्हणजे बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन किती बिट्टू. आणि व्हॅलन्सी म्हणजे काय की किती बंद बनू शकते. तर शेवटच्या कक्षेतले दोन्ही देऊन टाकून बंद बनू शकते. किती बंद बनू शकते 2 बंद बनू शकतो मी पण. ॲटॉमिक नंबर 5 नाव. हा वसुंधरा शाबाश. स्पेलिंग BORON चिन्ह B कॅपिटल B. नंबर 5 आहे तर प्रोटॉन किती 5. इलेक्ट्रॉन किती 5. न्यूट्रॉन किती 6. मग आता दोघांची बेरीज प्रोटॉनची न्यूट्रॉनची किती 6 आणि 5 किती 11. वजन झालं 11. 5 प्रोटॉन आहेत पहिल्या कक्षेमध्ये किती बसतात. दुसऱ्या कक्षेमध्ये किती उरले. शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती आहेत 3. आणि 3 इलेक्ट्रॉन असल्यावर बंद किती बनू शकते म्हणून व्हॅलन्सी किती आहे. नंबर 6 छठा नंबर किसका है. फेमस आहे जगात सगळ्यात फेमस आहे. हा धनराज. कार्बनची स्पेलिंग CARBON चिन्ह कार्बनचं कॅपिटल C. छठा नंबर प्रोटॉन 6. छठा नंबर इलेक्ट्रॉन 6 आणि 12 वजन असते म्हणून न्यूट्रॉन आहे 6. वजन 12. 6 आहेत म्हणून पहिल्या कक्षेत किती 2. उरलेले 4 कोणत्या कक्षेत दुसरीच कक्षा शेवटची कक्षा. आणि मग शेवटच्या कक्षेत किती झाले 4. आणि मग व्हॅलन्सी किती आहे 4. आता बघा शेवटच्या कक्षेत इथं बघा आता एकदा या. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी किती. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन तर व्हॅलन्सी किती 1. शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन तर व्हॅलन्सी किती 2. शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन तर व्हॅलन्सी किती 3. शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन तर व्हॅलन्सी किती 4. आता बघा याच्या पुढचं बघा. याच्या पुढचा एलिमेंट कोण आहे. नंबर 7 कोण आहे. अच्छा 7 नंबर. हा नायट्रोजन. स्पेलिंग काय आहे NITROG. नायट्रोजनचं सिम्बॉल हा पूजा कॅपिटल N. 7 नंबर आहे तर प्रोटॉन. प्रोटॉन 7 इलेक्ट्रॉन. त्याच्यात न्यूट्रॉन 7 आणि 7 वजन किती झालं 7 पैकी 2 पहिल्या कक्षेमध्ये उरले किती 5 दुसऱ्या कक्षेमध्ये. दुसरीच कक्षा शेवटची आहे तर इलेक्ट्रॉन किती झाले शेवटच्या कक्षेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 झाले पण व्हॅलन्सी किती आहे कारण आता शेवटच्या कक्षेत 5 आहे. आता 5 देऊन टाकायला परवडत नाहीत. आता 3 घेऊन टाकायला परवडतात कारण शेवटी काही करून 8 करायचं. तर आता याची व्हॅलन्सी किती आहे 3. 5 आणि 3 8. 4 आणि 4 8.
तुम्ही म्हणताल हे 3 आणि 3 6 का? नाही, हे 3 देऊन टाकायचे, देऊन टाकायचे. जे द्यायला सोपं जाते किंवा घ्यायला सोपं जाते ते करायचं. जरा नंबर पुढचा कोणता? बॅलन्स ही खूप सोपी आहे. हे बघ अशी चढत जाते 1 2 3 4, आता वापस 3, त्याच्या पुढच्याची 2, नंतर 1, मग 0, आणि तिथपर्यंत बघणार आहे आपण 0 आल्यापर्यंत. आज 8 नंबर. हा दुर्गे, नंबर 8 ला आहे ऑक्सिजन. सिम्बॉल कॅपिटल ओ. नंबर 8 आहे तर प्रोटॉन, नंबर 8 आहे तर इलेक्ट्रॉन, वजन 16 आहे, प्रोटॉन 8 आहे तर न्यूट्रॉन. 8 आणि 8, पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन, टोटल इलेक्ट्रॉन 8 मधून 2 पहिल्या कक्षेत गेले तर उरले किती? तर दुसऱ्या कक्षेत किती? तर शेवटची कक्षा दुसरी कक्षा आहे, तर शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती? आणि 8 करायला अजून त्याला किती लागतात? म्हणून व्हॅलेन्सी किती? नंबर 9. हा, स्पेलिंग फ्लोरीनची स्पेलिंग कोण सांगते? FLUORINE, फ्लोरीन. नंबर 9 आणि नाव फ्लोरीन, चिन्ह कॅपिटल F. नंबर 9 तर प्रोटॉन किती? इलेक्ट्रॉन किती? तर मग न्यूट्रॉन किती? 10. 10 9 वजन किती? 19. पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन किती? 2. टोटल 9 आहे, तर 2 गेल्यावर उरले किती? 7. शेवटच्या कक्षेत किती? 7. 8 करायला किती लागतात? 1, म्हणून व्हॅलेन्सी किती? 1. नंबर 10चं कोण आहे बाबा? निऑन, NEON, चिन्ह कॅपिटल. प्रोटॉन किती? कॅपिटल N स्मॉल e. नायट्रोजनचं ते N असतं. प्रोटॉन किती? इलेक्ट्रॉन किती? न्यूट्रॉन किती? वजन किती? पहिल्या कक्षेत किती? उरले किती? शेवटच्या कक्षेत किती? 8 करायला किती लागायले? तर उद्या हे एवढं 10 पर्यंत चार्ट लिहून आणायचा, पाठ करून यायचा. आता बघा, मी परत सांगायला होता, उद्या प्रश्न कोणत्या टाईपचे मी विचारणार. बघा, मी काय म्हणणार की कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7 आहे? कोणाचा? हात वर करा, नाव सांगा. 2,7 ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं नाव सांगा, असे प्रश्न विचारणार. किशोर, फ्लोरीन. मी विचारणार कोणाची व्हॅलेन्सी, पहिल्या 10 मध्ये कोणाची व्हॅलेन्सी 4 आहे? हा, व्हॅलेन्सी. हा, कार्बनची कोणाची व्हॅलेन्सी 4 आहे? 3 नंबरच्या मूलद्रव्याचं सिम्बॉल काय? 3 नंबरच्या मूलद्रव्यात. असेच प्रश्न आहेत उद्या, ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काची परीक्षा आहे. हा, काय BE आहे का 3 नंबरच्याच? लिथियम असते 3, तेवढं बघायचंच नाही तिकडं. लिथियम पाठ करायचं लाईन. चला आता पाठ कर, लाईन न पाठ झाले का बघा. तर पहिल्या नंबरला कोण आहे?